महाराष्ट्राच्या राजकारणात रुसूबाई रुसवान कोपऱ्यात बसू असंच काहीसं होईल अशी चर्चा होती, पण आता समजा असं सुरू झालेलं आहे। महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सोडवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाकी नऊ आलेत। अशाच नाराज झालेल्या महत्त्वाच्या नेत्यांना देखील राखून ठेवण्यासाठी महायुतीला महत्त्वाचं बनलेलं आहे। म्हणूनच ज्या नारायण राणेंना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली नाही, त्यांना आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे। शिंदे गटाने देखील याला समर्थन दिल्याचं पाहायला मिळते। मग जर असं असेल तर उद्योगमंत्री उदय सामंत आहेत, त्यांचे बंधू किरण सामंत यांचं काय होणार? रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे यांचे तिकीट फिक्स झाले आहे का? आणि कोकणात नारायण राणेशिवाय भाजपला पर्याय नाही का? या सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय कसा अगदी असतो, बेधडक, अर्थात तुम्ही पाहताय बेधडक टॉक्स। महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरून तिढा तर कायमच होता। सध्या रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे ठाकरे शिवसेनेचे आहेत आणि त्यामुळे महायुतीतील शिंदे गटातून या जागेवर दावा सांगितला जात होता। मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत जे आहेत या जागेसाठी आणि या उमेदवारासाठी इच्छुक होते। त्यांनी प्रचार देखील करायला सुरुवात केली होती। त्यांच्या नावाचे जे फ्लेक्स आहेत ते मतदारसंघामध्ये आपल्याला झळकताना पाहायला मिळतात। असं असताना दुसरीकडे भाजपने देखील या जागेवर दावा सांगायला सुरुवात केली होती। नारायण राणे यांना इथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती। हा तिढा सुटणार की नाही असा संभ्रम असतानाच नुकताच शिंदे गटातील जे नेते आहेत, मंत्री दीपक केसरकर यांनी एक विधान केलं आणि त्यामुळे नारायण राणे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला असल्याची चर्चा देखील सुरू झालेली आहे। आता ते नेमकं काय म्हणालेत ते आधी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। नारायण राणे हे एक व्यक्ती नाहीत, तर त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याचा विकास अवलंबून आहे। लोकसभेत निवडून दिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मंत्रिपद फिक्स आहे। त्यावर जिल्ह्याच्या भविष्यातील विकास जो होणार आहे, त्यामुळे जिल्ह्याला मिळणारी ही केंद्रीय मंत्रिपदाची संधी घालवायची का नाही याचा विचार जनतेनं करावा, असं एक सूचक विधान जे आहे ते केसरकरांनी या ठिकाणी केलेलं आहे। कधी काळी नारायण राणे यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या केसरकरांनी हे विधान केल्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावलेल्या आहेत। आता येथील मतदारसंघातील आपलं जे गणित आहे थोडं जाणून घेऊयात। या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, मालवण, कणकवली, सावंतवाडी हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। कुडाळ मालवण मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, तर कणकवली देवगड मतदारसंघामध्ये भाजपचे नितेश राणे, सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे दीपक केसरकर आमदार आहेत, तर लांजा राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे जे आमदार आहेत राजन सावळी आणि रत्नागिरीमध्ये उदय सामंत, तर चिपळूण संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादीचे शेखर निकम आमदार आहेत। आता या ठिकाणी महाविकास आघाडीमधून विनायक राऊत लढतील हे फिक्स झालं आहे आणि आता म्हणूनच नारायण राणेशिवाय भाजपला पर्याय नाही का? शिंदे गटातून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत। मात्र विनायक राऊत यांच्यासमोर जर एक तगडा उमेदवार द्यायचा असेल तर जे उदय सामंत यांच्या बंधू जे आहेत किरण सामंत यांच्यापेक्षा नारायण राणे हे चांगले दावेदार ठरू शकतात। त्यामुळे राणे विरुद्ध ठाकरे अशी निवडणूक बनवण्याचे चित्र असल्याचं भाजपचं दिसतंय। तर राणेंनी कधी काळी कोकणात शिवसेनेचा प्रचार केला होता, शिवसेनेला वाढवलं होतं, त्यामुळे अजूनही कोकणात मतदार जो आहे तो नारायण राणेंना मानतो। कधी काळी नारायण राणे हे कोकणचे नेते होते, त्यामुळे विनायक राऊत यांच्यासमोर नारायण राणे लोकसभेचे उमेदवारी दिली जाऊ शकते आणि असं झालंच तर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना खासदारकीच्या उमेदवारीपासून वंचित राहावं लागेल। असं असलं तरी नारायण राणे यांना उमेदवारी देताना दीपक केसरकर, उदय सामंत आणि शेखर निकम यांची देखील साथ असणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आता केसरकरांच्या या विधानाने नारायण राणेंची जी उमेदवारी फिक्स झाल्याचं चिन्ह दिसतंय। शिंदे गटातून ही जागा भाजपला दिली जाण्याची शक्यता आहे, कारण काही दिवसापूर्वी शिंदे आणि राणे यांच्यामध्ये एक बैठक झाली होती। शिवाय केसरकर आणि राणेंची देखील गुप्त बैठक झाल्याचं बोललं जात आहे। आता हे सगळं तिकीट जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे, पण तुम्हाला काय वाटतंय, कोकणात राणे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष होईल का? आणि जर झालाच तर कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे पुढचे खासदार हे कोण असतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा मुद्दा, हा विषय आवडला
तर या विषयाला किंवा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर लाईक करा आणि बेधडक टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बेधडक टॉक्स. आपला विषय कसा अगदी बेधडक असतो.